कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या कारभारावरून जिल्ह्याचं राजकारण चांगलंच तापले। आमदार शिवाजी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील कलगीतुर्रा आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे। ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है म्हणत आमदार पाटलांनी थेट मुश्रीफांना शड्डू ठोकलाय। आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या कारभारावर गंभीर आरोप करत थेट मंत्री हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केलं। यावर मुश्रीफांनी सारवासारव करत याबाबत आपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे असं स्पष्टीकरण दिलं। पण आमदार पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी मुश्रीफांना अप्रत्यक्ष इशारा देत आगामी संघर्षाचे संकेत दिले आहेत। दुसरीकडे गोकुळचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत। हे आरोप निव्वळ राजकीय देशातून केले असून यात कोणतंही तथ्य नाही असं म्हणत त्यांनी आमदार पाटलांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला। नेत्यांमधील हा वाद आता कार्यकर्त्यांच्या स्तरावर पोहोचला आहे। चंदगडमध्ये आमदार शिवाजी पाटील यांचे समर्थक आक्रमक झाले। गोकुळचं हे प्रकरण आता चांगलंच चिघळले। एकीकडे पाटलांचा आक्रमक पवित्रा आणि दुसरीकडे मुश्रीफांसमोर केलेलं पेच प्रसंग। या सगळ्यात मंत्री हसन मुश्रीफांना त्यांचे मार्गदर्शक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उणीव नक्कीच भासत असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आता हा गोकुळचा डाव कोण जिंकणार आणि कोण उलटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कार्यकर्त्यांच्या जीवातून निवडून आला आहे आणि पब्लिकच्या जीवावर निवडून आला आहे, तरी त्यांना ते शिक्षण संस्था किंवा बँका किंवा पतसंस्था तुम्ही कशा इकून खाली अशी तसं त्याचं काम नाही। डेअरी त्या माणसाच्या हातातच सगळ्या संस्था आहेत, चालत नाही तसंच आहेत। मग जिल्हा संघ असेल, हा संघ असेल, एकल्या माणसाच्या ताब्यात चालून चाललं नाही। मग आमदाराचं एवढ्या आमच्या का त्यांनी गुजरल्यात? आमदार दूध काढत नाही म्हणता येईल, पण त्याच्या घरात गायी किती आहेत त्या बघा येऊन तुम्हाला कळवत नाही। मग हो साहेब, त्याच्या घरात भाऊंच्या गायी किती आहेत ते बघा, दररोज पूजा करताय, चारा करताय तो सकाळी। आम्ही आमदाराबरोबर ठाम राहणार साहेब। वेळ आली असेल आणि आमदार बद्दल आमच्या उलट कोणतरी जर बोलत असेल तर 80,000 मतं मिळाली आमदाराला आमच्या। आमच्या आमदारावर भाऊवर टीका करणं एवढं सोपं नाही साहेब। मग इथे लई आमचे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, एक चंदापुरी आणि 12 कोल्हापुरी होऊच लागेल, एक जपट लोक आम्ही रस्त्याने येऊ आणि कोल्हापूरला बी येऊ, एवढी आमची ताकद आहे। एवढं सोपं नाही ते। नमस्कार, माझं नाव अमेय सबनीस, चंदगड शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी। मला मुश्रीफ साहेब व त्यांच्या काही कार्यकर्त्यांना प्रश्न विचारायचे आहे। चंदगड, आजरा, गडिंग्लज या तिन्ही तालुक्यामधून जवळजवळ 25% दूध संकलन हे गोकुळसाठी केलं जातं। आमचे शेतकरी काबाड कष्ट करून जनावरे सांभाळून त्यांना चारा देऊन दूध काढतात आणि ते गोकुळ दूध संघाला घालतात। पण संचालकांचा हिशोब केला तर चंदगड, आजरा, गडिंग्लजवर कायम बहिष्कार टाकण्यात येतो। असं का? त्याचबरोबर अमूल दूध संस्थेचा ठेका शिवाजीराव पाटील साहेब असतील किंवा प्रकाश बेलवाडे यांनी घेतला असा तुम्ही वारंवार आरोप करता। मग महालक्ष्मी दूध संस्थेचा ठेका कोणी घेतला होता? आणि ह्या महालक्ष्मी दूध संस्थेची स्थापना करण्यामागे गोकुळला अडचणीत आणण्याचा हेतू तुमचा होता की नव्हता? या दोन गोष्टी तुम्ही स्पष्ट कराव्यात। त्याचबरोबर मागील झालेल्या जिल्हा परिषदमध्ये चंदगड विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा काही कारणास्तव पराभव झाला, मान्य आहे, पण पराभवाने खचून न जाणारी भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे। अवघे 2 खासदार असताना तिथून 300 खासदारापर्यंतची मजल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आपण सर्वजण बघत आहोत। भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि मग स्वतः या विचारधारेवर चालणारी पार्टी आहे। त्यामुळं गोकुळमध्ये जे काही प्रकार चाललेले आहेत, जर तुम्ही काय चुकीचं केला नसाल तर तुम्ही त्या चौकशीला सामोरे जायला तुम्हाला काय अडचण आहे, याबद्दल तुम्ही सर्वांनी खुलासा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। नमस्ते। सन्माननीय आमदार शिवाजीराव पाटील साहेबांच्यावर कागलमध्ये काही टोळी सक्रियपणे आज 4 दिवसामध्ये जाहीरपणे टीका करते, त्याचा पहिल्यांदा आम्ही चंदगडच्या जनतेच्या वतीनं निषेध करतो। काही मुद्दे जे आहेत, आताच महालक्ष्मी दूध संघ कोणी काढला तर कागलकरांनी काढला आणि जिल्ह्यावर लादण्याचा प्रयत्न केला आणि हा दूध संघ जो होता तो लुबाडून खाण्याचा प्रयत्न केला महालक्ष्मी दूध संघ। आणि आता गोकुळवर ते आयत्या बिळावर नागोबासारखे ते गोकुळवर येऊन बसल्यात, म्हणजे ह्याचा पण कोल्हापूरच्या जनतेने विचार केला पाहिजे। आणि याच्यानंतर
जर समजा शिवाजीराव पाटील साहेबांच्यावर टीका केली तर आम्ही जशाच तसं उत्तर देण्यासाठी चंदगडच्या जनतेने चंदगडच्या वतीनं आम्ही चंदगडकर म्हणून सक्षम आहोत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.